रत्नागिरी शहरापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असणारा रत्नागिरी शहराचा वैभवशाली वारसा म्हणजेच रत्नदुर्ग किल्ला सुमारे 1211 मीटर लांब आणि 917 मीटर रुंदीचा हा किल्ला सुमारे 120 एकर क्षेत्रात पसरलेला आहे। हा किल्ला एक गिरिदुर्ग आहे। किल्ल्याचा आकार घोडाच्या नाळासारखा आहे। रत्नदुर्ग तिन्ही बाजूनी समुद्राने वेढलेला असून याच्या आग्नेय दिशेला जमीन आहे। रत्नागिरी शहरातून वाहनाने गडाच्या पायथ्याशी जाण्यासाठी रस्ता आहे। गडाच्या पायथ्याशी दानशूर कैलासवासी भागोजी शेठ कीर यांनी बांधलेले श्री भागेश्वर मंदिर आहे। शिवशंकरांना समर्पित हे मंदिर अतिशय सुंदर आहे। गाभाऱ्यात शंकरांची पिंड आहे। मंदिराचा परिसर झाडांनी वेढलेला असून पक्ष्यांच्या किलबिलाटाने परिसरातील शांततेतही प्रसन्न वाटते। भागेश्वर मंदिराच्या समोरून गडावर जाण्यासाठी रस्ता आहे। वाहनाने बाले किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचता येते। याशिवाय मंदिराच्या बाजूनी एक छोटी पायवाट आहे जी बाले किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाते। वाटेत हनुमानाचे एक छोटे मंदिर आहे। मंदिराच्या उजव्या बाजूने पायवाट सरळ चालत गेल्यावर पुढे गडाच्या पायथ्यापर्यंत जाणाऱ्या पायऱ्या दिसून येतात। पायऱ्या चढत डोंगरांनी उभी चढाई करताना समोर 200 फूट उंचीच्या डोंगरावर असलेल्या बाले किल्ल्याचे प्रथम दर्शन घडते। रत्नदुर्ग किल्ला हा रत्नागिरीच्या पश्चिम दिशेला समुद्रकिनारी आहे। या किल्ल्याचे 3 प्रमुख भाग आहेत। पूर्वेला असलेला महादरवाजा, दक्षिणेला असलेले दीपगृह आणि पश्चिमेला असलेला बाले किल्ला। तीन बाजूनी डोंगर रांगा आणि उत्तरेला खाली बंदर अशी किल्ल्याची रचना आहे। डोंगर रांगेवर पूर्ण तटबंदी बांधून किल्ला मजबूत केलेला आहे। रत्नागिरी शहरातून किल्लापेठ भागात जाताना किल्ल्याची तटबंदी खिंडीजवळ पार करावी लागते। या खिंडीतच उजवीकडे तटबंदीमध्ये पूर्वेला किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे। हा दरवाजा झाडांनी झाकलेला असून दरवाजा शेजारी बुरुज आहे। दरवाजाची कमान व चौकट उत्तम स्थितीत असली तरीही झाडांमुळे दरवाजा नीट दिसत नाही। दुसरा दरवाजा दक्षिणाभिमुख असून पहिल्या दरवाजापासून पुढे 10 मीटर उंचीवर आहे। हा गडाचा महादरवाजा आहे। दरवाजाच्या आतील बाजूस उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे। या दरवाजातून पूर्वी किल्ल्यावर प्रवेश केला जात असे। हनुमान मंदिरा शेजारी उत्तरेकडे किल्ल्याची तटबंदी लांबवर पसरलेली आहे। ही तटबंदी उत्तरेला अंदाजे अर्धा किलोमीटर लांबपर्यंत पसरलेली आहे। तटबंदीवर चढण्यासाठी 3 ठिकाणी पायऱ्या आहेत। तटबंदीची रुंदी अंदाजे 8 ते 10 फूट आहे। या तटबंदीत एकूण 8 बुरुज आहेत। किल्ल्याचा दुसरा भाग म्हणजे दीपगृह परिसर। खिंडीतील डांबरी रस्त्याच्या डावीकडे म्हणजेच दक्षिणेला तटबंदी दीपगृहापर्यंत पसरलेली दिसते। मुख्य डांबरी रस्त्यापासून दक्षिणेकडे डांबरी रस्ता थेट तटबंदी जवळून दीपगृहाच्या दारात जातो। दीपगृहाजवळून तटावरून पूर्वेला रत्नागिरी शहर व दक्षिणेला समुद्र दिसतो। दीपगृह परिसर सध्या संरक्षित केला गेला आहे। पूर्व परवानगीशिवाय दीपगृह परिसरात जाता येत नाही। दीपगृह बघण्यासाठी संध्याकाळी 4 ते 5च्या सुमारास गेल्यास परवानगी मिळू शकते। दीपगृहाच्या टोकाला किल्ल्याची उंची सुमारे 300 फूट आहे। गडाचा तिसरा भाग म्हणजे बाले किल्ला। समुद्रसपाटीपासून सुमारे 200 फूट उंचीवर असलेला बाले किल्ला गडाचा महत्त्वाचा भाग आहे। बाले किल्ल्याच्या भव्य प्रवेशद्वारातून किल्ल्यावर प्रवेश होतो।
दरवाजा सकाळी 8 वाजता उघडण्यात येतो व संध्याकाळी 6 वाजता बंद होतो. भव्य असे श्री भगवती मंदिर हे या गडावरील सर्वात मोठी वास्तू आहे. भगवती देवीच्या वास्तव्यामुळे या किल्ल्याला भगवती किल्ला असे म्हणतात. एकोणीसशे 89 साली मंदिराच्या ट्रस्टने भगवती मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिरात भगवती देवीची सुरेख मूर्ती विराजमान आहे. वर्षभर येथे भाविकांचा ओढा चालू असतो. नवरात्रीच्या 9 दिवसात मंदिरात उत्सव असतो, ज्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी असते. हे मंदिर सरखेल सेखोजी आग्रे यांनी एकेकाळी बांधले. त्यांचे वडील आणि मराठी आरमाराचे कर्तृत्ववान सरखेल कान्होजी आग्रे यांचा पुतळा किल्ल्यावर आहे. मंदिराच्या शेजारीच एक भुयारी मार्ग आहे, पण सध्या या मार्गाने पुढे जाणे शक्य नाही. या बालेकिल्ल्याला एकूण 9 बुरुज आहेत, तर संपूर्ण गडाला 29 बुरुज आहेत. बसक्या बुरुज, रेडे बुरुज, मारक्या बुरुज, बेताळ बुरुज, वाघ्या बुरुज, गणेश बुरुज हे त्यातील काही महत्त्वाचे बुरुज. रत्नदुर्ग किल्ला हा बहमनी काळात बांधला गेला. 1670 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. धोंडू भास्कर प्रतिनिधी यांनी 1790 साली किल्ल्याची डागडुजी करून त्याला अधिक मजबूती आणली. 1710 ते 1755 पर्यंत रत्नदुर्ग आग्रे यांच्या ताब्यात होता. 1755 नंतर किल्ला पेशव्यांकडे आला. 1950 मध्ये भगवती मंदिराची दुरुस्ती झाली व 1989 मध्ये पुन्हा एकदा किल्ल्याची डागडुजी करण्यात आली. रेडे बुरुजावर एक स्तंभ उभारलेला आहे. बालेकिल्ल्याला फेरी मारून प्रत्येक बुरुज आणि आजूबाजूचा आसमंत पाहता येतो. बालेकिल्ल्याच्या कड्याखाली एक पाणभुयार दिसते. समोर अथांग पसरलेला समुद्र आणि त्या पलीकडे कडेलोट पॉइंटही दिसून येतो. येथे जाण्यासाठी पायवाट आहे. गडावरून सूर्योदय आणि सूर्यास्ताचे विहंगम दृश्य दिसते. या क्षणाच्या आठवणी मनात खोलवर उमटतात.